चॅनल. कशा सगळीजण. आणि आज ब्लॉगला एक दिवसानंतर मी सुरुवात केली. एक दिवस मध्ये गॅप गेला, काहीतरी आपली पर्सनल कामं असतात त्यासाठी. आणि दुसरे होते एक झोप इम्पॉर्टंट असतं प्रत्येक गोष्टीमध्ये. कधी कधी एडिटिंगला पण एवढं कधी कधी टाइम जातं. सो हो, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सो एक सबस्क्रायबर वाढतायत, माझ्यासाठी चांगली गोष्ट आहे. थोडं सोपं नसतं या गोष्टी, पण ओके, हळूहळू का होईना होते. तर ठीक आहे. बघता बघता कधी वर्ष पूर्ण होईल आता माहिती नाही. पण म्हणजे आई आली मे महिन्यामध्ये, रीना एप्रिलला आली होती एंडिंगला. सो आता 2-3 महिने बाकी राहिलेत. म्हणजे आता फेब्रुवारी चालू झालाय. फेब्रुवारी पण आता बघता बघता कधी संपेल माहिती नाहीये. त्यातले पण जवळपास 12-13 दिवस आता म्हणजे गेलेच जमा आहेत. राहिलेले थोडेसे दिवस कामं झालं. सरा मोठा महिना नसतो फेब्रुवारी, छोटासा असतो. 2-3 दिवस कमी असतात त्याला. आणि ह्याच्यातच आता दरची एक्झाम पण चालू होते. मुलांच्या एक्झाम आहेत दरच्या. तर आता ओरल टेस्ट सगळ्या झाल्या. फक्त उद्या ह्याची आहे, कम्प्युटरची आहे, कम्प्युटर सायन्सची आहे. सो ती लॅबमध्येच आहे. सो त्याचं पण आज प्रिपरेशन घ्यायला लागेल. त्याच्याबरोबर बाकीचं पोर्शन काय येणार आहे, म्हणजे किती धडे आहेत, त्याचबरोबर किती मार्काला कुठला काय प्रश्न, म्हणजे कुठला काय नाही, फक्त दिलेले आहेत की 1-1 मार्काला येणार आहे, अर्ध्या मार्काला 4 प्रश्न, 5 प्रश्न, 1 मार्काला 2 प्रश्न, 2 मार्काला 1 प्रश्न, 3 मार्काला, 4 मार्काला, 5 मार्काला किती प्रश्न. सो असं आहे. कुठले येतील ते नाही, पण तेवढा घ्यायला लागतो पोरांना. स्पेलिंग पण तेवढ्याच पहिलं नाही लागत. हा, टीचर रीड करतात क्वेश्चन, पण पटापट मुलांना लगेच कधी समजायला येत नाही. जे आन्सर त्यांच्याकडे असतं ते पण. सो ते आता सगळ्या गोष्टी चालू होतील. त्याचबरोबर पुढल्या महिन्यापासून रमजान चालू होतोय. सो बाहेर सगळ्या गोष्टी आता मिळणं बंद. सकाळी 7 वाजल्यापासून ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत. 5 वाजता ओपन होतात. कारण भारतात आपली जी 7:30ची आजान होते, तर त्याच्यानंतर रोजा खोलतात. तिथे तसं नाही, 6ला, कारण 1.5 तासाचा फरक आहे ना, तर त्याच्यामुळं. सो ते पुढल्या महिन्यापासून. आणि मुलांच्या शाळा इथं जास्त नसतात. मग सकाळी 8 ते दुपारी 12 वाजेपर्यंत असतात. कारण बाकीची उमानी मुलं पण इंडियन स्कूलला जातात. सो असं मुलांना स्नॅक देतात. डब्बे छोटी मुलं असतात ते आतल्यात खातात, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही आहे. तर आता आज उशीर झाला उठायला मला. आणि देवपूजा पण बाकी आहे माझी. रात्रीचं जेवण आहे, कारण दरच्या हट्टामुळे काल सचिनने चिकन आणलं. गावठी शोधत होतं, पण काल पण नाही मिळाले आम्हाला. सो जेवण आहे, भात पण आहे. फक्त मला डोसे घालायचे. डोश्याचं पेट्ट काय रेडी आहे. दरला सकाळी नाश्त्याला पण मी डोसा दिला आणि ऑमलेट दिलं, त्याला ते पाहिजे होतं. आणि चटणीने डोसा सचिनने सकाळी नाश्त्याला खाल्लं नाही, आणि मी पण तेव्हाच खाल्लं नाही. नंतर थोडी झोपली, मला डोकं दुखत होतं, गोळी घेतली मी झोपी गेली. सो आता देवाची पूजा करते. कपडे पण मी धुवून टाकलेत आधीच, म्हणजे मशीनमध्ये ड्रायला टाकले होते आणि रात्रीच भिजत टाकले, त्याच्यामुळे धुतले आणि ड्रायला टाकून ते सगळं काम मी माझं आटपलंय. मंडळी, मी तुमच्याबरोबर एक गोष्ट शेअर करत आहे. मला वाटतं पहिल्यांदा बघितल्यावरती तुम्ही बरंच खुश व्हाल. म्हणजे असं म्हणाल, अरे वा, बाहेरला लोक राहतात तर एवढं सगळं सोनं आहे का त्यांच्याकडं. तर तुम्हाला एक गोष्ट शेअर करते, नंतर थोड्या वेळानं हसू नका म्हणजे झालं. कॅमेरा मी अँगलमध्ये फिरून घेतलाय, त्याच्यामुळं तुम्ही मला ह्या एवढ्या मोठ्या पिशवीमध्ये काय दाखवते. डोंट मिस करू नका. हे मी दाखवते ते. प्रत्येक मुलीला आवडणारी गोष्ट. हे बघा, हे काय आहे. मी बऱ्याच दिवसापासून विचार करत होते की मी तुमच्या बरोबर शेअर करते या गोष्टी. सो हे बघा, हे काय, ज्वेलरीचे बॉक्स, दागिन्यांचे बॉक्स आहेत ना. खूप मजा आहे ना. आता आणखीन मजा बघा, मी तुम्हाला दाखवते ह्याच्यामध्ये. सो तुम्ही आता बॉक्स हे बघितले. आता ह्या बॉक्स मध्ये तुम्ही गंमत पण बघा. सो हे सगळे बॉक्स म्हणजे आहेत ना, हे मला पप्पाने दिले. मी ह्याच्यामध्ये बघा काय आहे, काहीच नाही ना. नाही, मी फक्त बोले मी ज्वेलरीचे बॉक्स दाखवते. जो माझ्याकडे कलेक्शन आहे ज्वेलरी बॉक्सचा,
हे मला ह्यावेळेस त्या पप्पाने दिले ज्वेलरीचे बॉक्स, ते पण त्यांच्या तिथे जिथे काम करतात आजूबाजूला, तर त्या बऱ्याच जणांनी दिले आणि चांगले युनिक बॉक्स आहेत. हे बांगड्यांचं आहे मला वाटतं, डिझाईन पण छान आहे, असं लाल कलरचं नाहीये, जेणे म्हणजे आपल्याकडे भारतात तसं बऱ्याचशा ठिकाणी पूर्ण रेड कलरचं फक्त पॅकेट, फक्त वेलवेटचा वरती हे असतो. सो हा बॉक्स आहे, पण चांगले मी ठेवून दिले, पप्पाने दिले मला. ते हेवी वजन आहे त्याचे ह्या बॉक्सचे, पण ठेवू शकतो. आपली सोन्याची नाही, कारण सोनं नाही आहे, तर कटलरी जो इमिटेशनचा काही गोष्टी असतील तर आपण त्याच्यामध्ये हे करू शकतो. ह्याच्यामध्ये बँगल्स पण राहतील. माझ्याकडे 2 सेट आहेत, सोन्याचे नाही आहेत. राजस्थानवरून आणलेलं ओंबाईने दिलेलं एक जोड आहे आणि नॉर्मल असे 2 कडे आहेत, जे रेग्युलर असेच काही फंक्शन असलं तर घालू शकते, तर ते खोटेच. सो हा एक बॉक्स मला प्रचंड आवडला. त्याचबरोबर ही एक आहे छोटूशी नेव्ही ब्लू कलर मध्ये आहे, डिझाईन पण सेम टू सेम. ह्याच्यामध्ये पण जर आपले हातातले ब्रेसलेट असतील किंवा माळ असेल तर चैन, तर ह्याच्यामध्ये ठेवू शकतो. छान आहे ना एकदम, मला लई आवडलं. तर हा एक आहे, खोटेच सगळे दागिने, खरे नाही माझ्याकडं, ते तर मग काही लोक कन्फ्युज होतात, अरे बापरे. सो हा एक गोल्डन कलरचा आहे, डिझाईन एकदम छान आहे, एकदम मस्त आहे. आणि त्याच्यामध्ये पण काही नाही, त्याच्यामध्ये लॉंग सेट काही जर ठेवायचं असेल तर त्याच्यामध्ये गंठन म्हणजे आपला मोठा मंगळसूत्र, पण तो काही तर नाही. तो हेवी कलेक्शन माझ्याकडे आहे. कधी भविष्यात आपल्याकडे गोल्डच्या काही वस्तू आल्या तर ह्याच्यात मी सजवून ठेवू शकते, बरोबर ना. छान आहे ना कलर, गोल्डन आणि पिवळा कलर सारखा आहे. 3 झाले. त्याच्यानंतर पण हा असा एक कलर आहे, हा प्लेन आहे, ह्याच्यावरती डिझाईन नाहीये. हा जवळपास पुऱ्या नेकलेसचा आहे. म्हणजे काय माहितीये का, इथे ते दिसत नसेल असं कदाचित, इथे नेकलेस किंवा काही याच्या कानातले रिंग, कानचैनी पुरा सेटच आहे. सो हा पण छान आहे, मला प्रचंड आवडला एकदम. मी म्हणते ना भविष्यात कधी येतील त्याच्यानंतर ठेवू शकतो. आणि हा पण एक खूप मोठा एकदम लॉंग सेटचा आहे, म्हणजे त्याच्यात मंगळसूत्र, नेकलेस, हातातल्या बांगड्या, कानातले रिंग सगळं काही राहू शकतं. तो असा मोठा सेट आहे, हे बघा. हा ना, छान आहे. याचं पण कलर ब्राऊन कलर मध्ये एकदम छान आहे. सो हे माझ्याकडे असे सेट आहेत. अजून पण 1-2 कुठे असतील, ठेवले असतील अगोदर दिलेले, तर मला लक्षात नाही. हे एकाच ठिकाणी होती, तर म्हटलं चला तुमच्याबरोबर मी शेअर करते. सो हे एवढे आहेत. आणि माझ्या लग्नामध्ये पप्पांनी जी ज्वेलरी घेतलेली ना, ती इथूनच बाहेरगावरून म्हणजे उमानमधूनच घेतली होती. त्यांच्या बाजूला शॉप आहे अलाराम मधून, तर तिथून घेतलेली. डिझाईन पण युनिक होत्या. ते सगळे दागिने माझे गेले जेव्हा मुंबईला रूम घेतली त्यावेळेस, अर्धे होते त्या आहेत. त्याच्यानंतर पप्पानी पण त्यावेळेस छान एकदम बॉक्स, म्हणजे जे दागिन्यांसाठी आपले डबे असतात ना, बॉक्सेस वगैरे, ते खूप छान होते. माझ्याकडे अजून एक रेड कलरचा असेल, रिंग बिंग साठी बऱ्याचशा गोष्टी, म्हणजे छान पॅकिंग दिलेली होती त्यावेळेस. ते पण बॉक्स रिकामे खाली बॉक्स असतील. आणि आता मी विचार काय करते की आमच्या अण्णांचं पण आता लग्न आहे ना मे मध्ये, 19 तारखेला आम्ही जाणार आहोत. तर मग सचिन म्हणाले की तिकडे एवढ्या डिझाईन्स चांगले काही भेटत नाही बघूया, नाही तर मग ह्याच्यात 1-2 त्याला बॉक्स घेऊन जाऊया, म्हणजे एकत्र सगळ्या गोष्टी राहतील. एकच बॉक्स दिला नवरीला की सगळ्या गोष्टी त्याच्या, म्हणजे तिचं मंगळसूत्र असेल, कानातले असतील, रिंग असेल, काही असेल. सो त्याच्यामध्ये एकसर असेल तर त्या गोष्टी त्याच्यामध्ये मावून जातील. चांदीच्या पण गोष्टी दिल्या जातात. चांदीच्या साखळ्या साखरपुड्याला देतात आणि जोडवी ती लग्नाच्या वेळेसच घालायला दिली जाते. तर हे सगळं असं आहे. बऱ्याच जणांना वाटेल आधी पहिल्यांदा सुरुवातीला अरे बाईने मस्तपैकी दागिन्यांच्या, पण नाही येत दागिने, हळूहळू घेऊ, सगळ्याच गोष्टी एकदाच होत नाही. सो मला किती दिवसापासून ही होती की अरे मी दाखवू का. मला ठीक आहे, आधी सगळेजण कन्फ्युज होतील, पण म्हटलं ठीक आहे चला तुमच्या बरोबर. म्हणजे माझ्याकडे एवढं आहे, जातेवेळी 1-2 यातले आमच्या अण्णांच्या लग्नासाठी आम्ही घेऊनच जाणार आहोत. कारण इथे ठेवून पण असेच काही फायदा नाहीये. म्हणजे जो हा नेकलेस बिकलेस साठी मोठाच्या मोठा बॉक्स, ह्याच्यामध्ये माझे नॉर्मल रेग्युलर म्हणजे काही ऑक्सिडाइज ज्वेलरी वगैरे आहे, बँगल्स वगैरे आहे, ते मी ह्याच्यामध्ये ठेवू शकते. आणि मोठेवाले अण्णांच्या ह्याच्यासाठी घेऊनच जाऊ आम्ही ठरवलंय. तुम्हाला मी जवळून दाखते.
ब्लॉगमध्ये तर दाखवले. हा तो मी मोठा लास्टला धरला, हा पूर्ण सेटच आहे. हा ब्ल्यू वाला, पण ह्याच्यावरती डिझाईन हा प्लेन वाला आहे आणि हा असा आहे. सो हे असे सुंदर असे बॉक्स आहेत आपल्याकडे, माझ्याकडेच म्हणजे. सो असं होतं माझ्याकडचं ज्वेलरी बॉक्स कलेक्शन, सोन्याच्या दागिन्यांच्या बॉक्सचे कलेक्शन असं होतं. तर तुम्हाला कसं वाटलं सांगा मला नक्की. तुमच्याबरोबर शेअर करून मला चांगलं वाटलं, कारण काय छोटं बायकांना कसं असतं, एक कपडे, दागिने, शॉपिंग ह्या काही ज्या गोष्टी असतात त्या बऱ्याचशा आवडतात. भले स्वतःच्या असू दे किंवा दुसऱ्या कोणाच्या बघण्यासाठी बायकांना खूप अशी आवड असते. सो तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा कमेंट करून. मला तर भारी वाटलं, कारण कधीपासून मला असं वाटत होतं की दाखवू सचिन पण हा होतं शेअर कर, काही हरकत नाही. जेव्हा कधी त्याच्यामध्ये दागिने येतील त्याच्यानंतर पुन्हा आपण दाखवू की बघा मागं तुम्हाला बॉक्सचं कलेक्शन दाखवलं, त्या बॉक्स मध्ये आता आम्ही दागिने घेतले ते पण दाखवतोय. सोनं खूप महाग झालंय, डोक्याच्या वरणासाठी कसं झालंय पण होईल. अण्णांच्या लग्नासाठी विचार करते काहीतरी, कारण आमच्या अण्णांना पण गिफ्ट घ्यायचंय आणि मला, कारण माझे पण दागिने म्हणजे आम्ही जेव्हा रूम घेतली त्यावेळेस केले, एवढी काही सेव्हिंग नव्हती. लग्न स्वतःच्या गोष्टी स्वतः करून मग सचिनचं